नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांबार वडी करून दाखवणार आहे। तर साहित्य बघून घ्या। ह्या कपाच्या मेजरमेंटनी एक कप शेंगदाणे घेतले, पाऊण कप तीळ घेतला आणि अर्धा कप खोबऱ्याचा किस घेतला आणि ह्या कपाने स्वच्छ धुवून थोडासा ओलेपणा त्याचा नाहीसा केला आणि असा सांबार घेतला 2 कप चिरून बारीक। आणि त्यानंतर धने जिऱ्याची पावडर आणि 1 टेबलस्पून आमसूल पावडर, 1 टेबलस्पून चाट मसाला, त्यानंतर टेस्टपुरतं मीठ, साखर आणि मिरची पावडर, थोडी हळद, थोडी सोप आणि आपण आता कृती करायला सुरुवात करूया। आपण आता पहिल्यांदा सांबार वडीचा मसाला करून घेणार आहे। याच्यामध्ये तीन टेबलस्पून आपण तेल टाकलेलं आहे। या चमच्याने त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं। थोडं जिरं टाकलं, थोडंसं टेस्टसाठी हिंग टाकलेलं आहे। थोडा टेस्टसाठी हिंग टाकला। त्याच्यानंतर यामध्ये गॅस आपण थोडी मीडियम केली। थोड्या कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या, थोडी हळद टाकली, आणि 1 चम्मच मिरची पावडर टाकलं। त्यानंतर 1 चम्मच धना जिरं पूड टाकली, थोडी सोप टाकली आणि गॅसची आच मीडियम ठेवली। थोडी खसखस टाकली 1 चम्मच, पोहे खायचा चम्मच मेजरमेंट। त्यानंतर थोडेसे काजू कापलेले आणि थोडे किसमिस टाकले आणि थोडी सोप टाकली 2 चम्मच आणि चवीपुरतं मीठ। आणि त्यानंतर आपण हा शेंगदाण्याचा कूट टाकला त्याच्यामध्ये। त्याला परतून घ्यायचं चांगलं। गॅस मीडियम ठेवायची। त्यानंतर आपण हा तिळाची पूड टाकलेली आहे।
आणि याच्यामध्ये थोडासा हलका ताव्यावर आपण सावते केलेला खोबऱ्याचा किस टाकलेला आहे. थोडासा हलका भाजून घेतला मी अगोदर आणि तीळ पण भाजून घेतलेले आहे आणि त्यानंतर शेंगदाणे तीळ भाजले आणि खोबरा किस पण भाजलेला आहे. आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून मी आमसूल पावडर घेतलेला आहे. हे आमसूल पावडर टाकूया. आणि 1 चम्मच चाट मसाला. आणि थोडीशी चवीपुरती साखर 1 टेबलस्पून. आणि याच्यामध्ये आपण ह्या मेजरमेंटनी सांबार घेतलेला आहे. आता आपण जो सांबार टाकलेला आहे याच्यात 2-4 मिनटं त्याला वाफ घेऊन घ्यायची, ते झाकण ठेवून. आता आपण त्याच्या पारीसाठी आपण तयारी करूया. आपण या कपाने 2 कप मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि थोडा ओवा टाकायचा आहे. 1 पोहे खायचा 1 चमचा. आणि मोहनासाठी तेल गरम करायचं आहे. तेल असं कडकडीत गरम करायचं आहे. आपण मोहनासाठी तेल 4 चमचे घेतलेले आहे, 4 टेबलस्पून. याला चांगलं कडकडीत गरम करायचं. तिथपर्यंत एकदा आपण याला थोडंसं बघून घेऊ. नागपूर जिल्ह्यामध्ये काय आहे, म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये पाटोळी केल्या जाते आणि जेव्हा त्या पाटोळीची जी पारी तयार करतो त्या मैद्यामध्ये थोडं बेसन मिळवल्या जाते. पण ही जी सांबारवडी आहे ही अमरावती जिल्ह्यामध्ये खूप जास्त चालते. त्याच्यामध्ये बेसन मिळवलं जात नाही, ती नुसत्या मैद्यानेच बनवली जाते. आपण आता हे मोहन कडकडीत गरम केलेलं आहे आणि हे याच्यामध्ये टाकूया. आणि याला आता आपण भिजवूया. आता हे सध्या गरम आहे म्हणून थोडासा चम्मच घ्या आणि याच्यात थोडीशी असा हलकासा कलर यासाठी थोडीशी हळद टाकायची, म्हणजे थोडासा हलका कलर येतो त्याला.
जास्त खूप सारी नाही टाकायची, नाही टाकली तरी चालते. याला असं चांगलं चोळून घ्यायचं. आणि याला आपण जसं पोळी करतो तसं पोळीसारखं भिजवायचं. याला पुरीसारखं नाही भिजवायचं. पुरीचं जेव्हा आपण कणिक भिजवतो तेव्हा आपलं थोडंसं सॉफ्ट नसते, थोडं आपण कडक भिजवतो. याला थोडंसं नरमच भिजवायचं. आणि इतकं मौन टाकायचं की जेणेकरून याचा असा गोळा बनला पाहिजे. हे बघा, हा गोळा बनलेला आहे. आणि याला आता भिजवून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकायचं. थोडंसं पाणी लागेल. थंड व्हायला तर पारी तयार करायला घेऊया. थोडंसं तेल लावून घ्यायचं पोळपाटाला. आता मी इथे घोळण वापरलं नाही आहे, थोडं तेलच लावून घेतलेलं आहे. आणि याची पारी तयार करायची. त्याला मीडियम ठेवायचं. खूप अशी पातळीने लाटायची आणि खूप अशी जाडसरीने लाटायची, जेणेकरून ती आतमधून कच्ची राहील. याला थोडंसं आजूबाजूला पाणी लावून घ्यायचं. आणि आता मसाला घालायचा.
असा रोल तयार करायचा आणि इकडे हे असं ते पाणी लावून हे बरोबर चिपकून द्यायचं की ते तेलामध्ये उघडलं नाही गेलं पाहिजे. हे असं बरोबर हे बरोबर चिपकून द्यायचं. एक झाली. तेल तापायचं आहे थोडंसं हे करून द्यायचं. परत त्याला असं पाणी लावून घ्यायचं. उघडल्या गेलं नाही पाहिजे म्हणून याला असं हे करून द्यायचं. तेल तापलं की नाही म्हणून थोडंसं एक टाकून पाहायचं. तेल तापलेलं आहे. मीडियम आच ठेवायची. पलटून घ्यायची थोडीशी. थोडंसं पहिले थोडंसं काय आहे ती बुडाशी लागून जाते. मीडियम आच करायची. आणि हे काढून घ्यायचं. आणि आता प्लेटिंग करूया. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू.
पहा हे कडक अशी क्रिस्पी झाली आहे.